कल्याण आरटीओ अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचार विरोधात सर्व रिक्षा संघटना कृती समितीच्या माध्यमातून एकत्र येत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कल्याण यांना दिलेल्या निवेदनात अनेक धक्कादायक प्रकार उघडकीस आणले आहेत। कार्यालयातील कर्मचारी सुधाकर कुमावत यांनी महाराष्ट्र रिक्षा चालक सेनेचे डोंबिवली सरचिटणीस दिगंबर गिराम यांच्याकडे मोबाईल लिंक करण्यासाठी थेट 400 रुपयांची मागणी केल्याचा आरोप करण्यात आला आहे। रिक्षा संघटनांच्या प्रतिनिधींनाही सहकार्य केले जात नसून त्यांच्याकडूनही पैशांची मागणी केली जात असल्याचे समितीने म्हटले आहे। निवेदनानुसार रिक्षा चालकांचे कोणतेही काम खासगी दलालामार्फत लाच दिल्याशिवाय केले जात नाही। याशिवाय रिक्षा स्क्रॅप करताना वजनाप्रमाणे मोबदला न देता इन्स्पेक्टर आणि भंगारवाला संगनमत करून रिक्षा चालकांची फसवणूक करत आहेत। सीएनजी किटमधील पितळी वॉलची चोरी, कर्मचाऱ्यांकडून गैरवर्तन आणि आरेरावी तसेच महत्त्वाच्या कागदपत्रांची हेराफेरी असे अनेक गंभीर आरोपही या रिक्षा युनियनच्या समितीने केले आहेत। आरटीओ कार्यालयात खुलेआम लाचखोरी सुरू असून रिक्षा चालकांची व नागरिकांची लूट सुरू आहे। कर्मचाऱ्यांची मनमानी व दादागिरी सुरू असून कायदे व नियम धाब्यावर बसवून कार्यपद्धती सुरू आहे असे समितीने निवेदनात नमूद केले आहे। या सर्व अंधाधुंद कारभाराबाबत मुख्यमंत्री, परिवहन मंत्री आणि परिवहन विभागातील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रारी देण्यात आल्या असल्याचेही त्यांनी सांगितले। आरोप म्हणता येणार नाही, मागण्या आहेत त्यांना स्क्रॅपची सुविधा उपलब्ध करून हवी आहे। तसेच काही मोबाईल नंबर अपडेटच्या संदर्भात त्यांचे काही पर्टिक्युलर कर्मचाऱ्याच्या विरोधात तक्रारी आहेत, स्क्रॅपच्या बाबत तक्रारी आहेत, तर त्या तक्रारीचं निराकरण करण्यासंबंधी चर्चा सध्या चालू आहे। जर कुठला कर्मचारी वगैरे जर विनाकारण कुठल्या गोष्टीला त्रास होत असेल तर त्याची मी दखल घेईल आणि त्या कर्मचाऱ्यावर योग्य ती कारवाई पण होईल। आरटीओ अधिकारी यांना निवेदन देत आहोत, कारण इथे आमच्या रिक्षा चालकांचे जे काही प्रश्न आहेत, आम्ही कायद्याप्रमाणे सर्व कागदपत्र देऊनसुद्धा इथे लाच मागितली जाते आणि हे वारंवार आम्ही साहेबांच्या लक्षात आणूनसुद्धा साहेब त्याकडे दुर्लक्ष करत आहेत। आता आम्हालाही संशय यायला लागला आहे, त्यांचे कर्मचारी आणि इतर काही इथली मंडळी यांची संगनमत आहे असं आम्हाला वाटतं। आज आम्ही त्यांची भेट घेऊन निवेदन देतो आहे, पण 15 दिवसात सुधारणा न झाल्यास आम्ही डोंबिवली कृती समितीच्या वतीनं मोठं आंदोलन छेडणार आहोत। ब्युरो रिपोर्ट, जनशक्ती, कल्याण।